सकाळच्या किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी आपल्याला बिस्किट किंवा काहीतरी कुरकुरीत हवं असतं. पण खरं तर बिस्किट खाण्यापेक्षा हे असे इतके मस्त खुसखुशीत आज आपण खारापुरी तयार केलेली आहे. घरच्या साहित्यामध्ये तयार होते, मुळात म्हणजे महिनाभर टिकते. लहान मुलांना डब्यासाठी असो किंवा प्रवासासाठी ही खारापुरी अतिशय उत्तम आहे. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. खारापुरी बनवण्यासाठी आपलं घरातलं नेहमीचं साहित्य लागतं. इथे मी साधारण 1.25 कप इतका मैदा घेतलेला आहे आणि 1/2 कप इतका बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला जर मैदा वापरायचा नसेल तर त्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बरोबरीने 1 चमचा थोडंसं कुटलेलं जिरं, अर्धा चमचा ओवा घातलेला आहे. एक 10 ते 12 काळे मिरीचे दाणे ठेचून घालायचे. आवडत असेल तिखट चव तर चिली फ्लेक्स घाला, नसेल तर नाही घातलं तरीही चालेल. आणि हे 2 चमचे इतकं कलोंजी घातलेलं आहे. कलोंजी जर घरामध्ये उपलब्ध नसेल तर पांढरे तीळ घातलेत ना तरीही चालेल. आता हे कोरडे जिन्नस एकदा चांगले असे मिसळून घ्यायचे. खारापुरी छान अशी खुसखुशीत व्हावी, त्याला छान असा एक तुपाचा स्वाद यावा म्हणून मी इथे साजूक तुपाचं 2 टेबलस्पून इतकं मोहन घातलेलं आहे. आपलं एकंदर पीठ साधारण 2 कप इतकं होतं म्हणून मी 2 टेबलस्पून इतकं साजूक तुपाचं मोहन घातलेलं आहे. आणि पिठाच्या प्रत्येक कणाला हे असं चांगलं चोळून घ्यायचं. आणि हा पहा असा मुटका वळला पाहिजे. जर असा मुटका वळत नसेल तर अगदी आणखीन थोडंसं तुपाचं मोहन वाढवलं ना तरीही चालेल, पण फार सुद्धा तुपाचं मोहन घालायचं नाही. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता आपण लगेच थोडंसं अगदी पाणी घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी वापरून इथे आपल्याला पीठ घट्टसर भिजवायचं आहे. अजिबात सैल करायचं नाही, कारण जेवढं आपण घट्टसर पीठ भिजवतो तेवढ्या आपल्या खारापुरी खुसखुशीत होतात आणि मुळात म्हणजे त्या तेलकट होत नाही. म्हणून घट्टसर पीठ भिजवायचं आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा आहे. पीठ जर आपलं सैलसर झालं तर आपल्या खारापुरी नरम सुद्धा पडतात आणि त्या तेल सुद्धा खूप शोषतात. त्यामुळे अतिशय घट्ट, जितकं शक्य आहे तितकं घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. बघा, हे असं चांगलं घट्टसर पीठ मी मळून घेतलेलं आहे. यामध्ये आपण रवा घातलेला आहे, तो सुद्धा थोडासा फुलेल आणि पीठ आणखीन थोडंसं घट्ट होईल. साधारण अर्धा कप इतकं पाणी मला लागलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ असंच रवा फुलण्यासाठी एक 10 ते 12 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. 10-12 मिनिटांमध्ये रवा चांगला फुलतो आणि मग त्यानंतर आपल्याला या पुऱ्या तयार करायला घ्यायच्या आहेत. आता आपण सर्वात पहिले याच्या ना छोट्या छोट्या लाट्या करून घेऊया. अगदी छोट्या छोट्या करायच्या, कारण आपल्याला जसा आपला पापड कसा पातळ असतो की नाही, अगदी तसं पातळ हे लाटून घ्यायचं आहे. म्हणजे खारापुरी छान अशी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी तयार होते. सगळ्याच लाट्या या पद्धतीने करून घेतल्या. बाकीच्या लाट्या झाकून ठेवलेल्या आहेत आणि पीठ घट्ट असल्यामुळे इथे पोळपाटाला तेल तूप काहीही लावण्याची गरज नाही आणि आपल्याला जमेल तेवढी पातळ आपल्याला ही पुरी अशी लाटून घ्यायची आहे. बघा, अतिशय पातळ ही पुरी लाटलेली आहे. यामध्ये आपण तीळ, चिली फ्लेक्स, ओवा, जिरे सगळं काही घातलं असल्यामुळे या पुऱ्या फुगणार नाहीत. त्यामुळे यावर टोचे मारण्याची काहीही गरज नाही. आता दुसरी सुद्धा पुरी लाटून दाखवते. छान अशी हवी तेवढी पातळ आपल्याला ही पुरी लाटता येते, कारण आपण पीठ अगदी घट्ट भिजवलं होतं. छान अशा पातळ पुऱ्या केल्या की तळल्या सुद्धा पटकन जातात आणि मुळात म्हणजे त्या छान खुसखुशीत होतात. सगळ्याच पुऱ्या मी या पद्धतीने अशा तयार करून ठेवल्या आणि साधारण तासभर आपल्याला या पुऱ्या अशाच आहे ना एखाद्या सुती कापडावर ठेवून द्यायच्या आहेत. ह्या असं केल्यामुळे काय होतं, त्या बऱ्याचशा कोरड्या होतात आणि मुळात म्हणजे तळण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि तेलही कमी लागतं. मुळात म्हणजे पटापट तळून होतात. गॅसची सुद्धा बचत होते, तेलाची बचत होते, तेलकट होत नाहीत. म्हणून या अशा चांगल्या तासभर वाळवून घेतल्या आणि मग नंतर इथे कढईमध्ये तेल गरम करून त्या तेलामध्ये आपण चांगल्या या तळून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की मग गॅसची आच मध्यम करायची आहे आणि आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला गॅस लहान मोठा अजिबात करायचा नाहीये. एकदा तेल तापलं की मध्यम आचेवर चांगल्या अशा खरपूस पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. लहान मुलांना विकतचे काहीतरी चिप्स आवडत असतात, तर तुम्ही या पद्धतीने या घरच्या घरी अशा जर पुऱ्या तयार करून ठेवल्या आणि या तळून झाल्यानंतर लगेच जेव्हा आपण काढून ठेवतो ना त्यावेळेस यावरती
थोडंसं चाट मसाला किंवा पेरी पेरी मसाला जर भुरभुरला तर छान अशा चटपटीत चवीच्या आपल्या या पुऱ्या तयार होतात. आणि मुलांना चिप्स वगैरे बाहेरचे देण्यापेक्षा त्यामध्ये बरंचसं पाम ऑइल असतं, म्हणून या पद्धतीच्या घरच्या घरी तुम्ही पुऱ्या तयार करू शकता. मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झाल्या आहेत. याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तळताना मात्र एक काळजी घ्यायची की पुऱ्या व्यवस्थित तळल्या गेल्या पाहिजेत. उलटपालट करून चांगल्या अशा तळून घ्यायच्या. जर एखादी जरी पुरी कधी जाडसर असेल आणि ती तळण्यासाठी वेळ जास्तीचा लागला किंवा जर ती नरम राहिली तर मग मात्र सगळ्या बाकीच्या पुऱ्या नरम पडू शकतात. बघा, हे असे बुडबुडे अगदीच कमी झालेले आहेत. असे बुडबुडे तेलाचे कमी झाले आणि असे पूर्ण तेल शांत झालं की आपली पुरी तळून झाली असं समजावं आणि मगच पुऱ्या तेलामधून काढायच्या आहेत. तयार केलेल्या पुऱ्या असाच थोडा वेळ बाजूला थंड होण्यासाठी ठेवायच्या. सध्या पावसाळा आहे त्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने गुळाचा चहा तयार केलेला आहे. जरी गुळाचा चहा केला तरी सुद्धा तो फाटला नाहीये. याची पद्धत जाणून घ्यायची असेल तर कमेंट करून नक्की कळवा. आयुर्वेदिक छान असा गवती चहा आणि गुळाचा चहा बरोबरीने या अशा खुसखुशीत खारा पुऱ्या. या पुऱ्या आता आषाढ वारीला जे कोणी आपले जाणार असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, कारण अजिबात तेलकट होत नाहीये आणि मस्त अशा खुसखुशीत तयार होतात. बरं, एकदा बनवल्या की महिनाभर सुद्धा आरामात टिकतात. मुलांना डब्यासाठी असो किंवा प्रवासासाठी असो, आषाढ वारीला जे कोणी जाणार असतील त्यांच्यासाठी असो, या पद्धतीने अशा लहान लहान कापण्या जरी तयार केल्यात ना तरीही चालतील. मी काही अशा याच्या कापण्या सुद्धा तयार केल्या होत्या. या सुद्धा बघा अतिशय खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत. जर प्रवासासाठी जाणार असो ना तर पुऱ्या करण्याऐवजी अशा जर कापण्या केल्या तर त्या आपल्याला न्यायला सुद्धा सोयीच्या पडतात. बघा, अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत. हाताने सहज चुरा केला तरी सुद्धा हाताला तेल लागलेले नाहीये. अजिबात तेलकट न होणाऱ्या या पुऱ्या पूर्णतः थंड झाल्या की मग अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.